नागरिकांनो, सर्वांनो माझा सस्नेह नमस्कार। आजचा दिवस छत्रपती संभाजीनगरच्या आरोग्य सेवेच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा आणि मैलाचा दगड ठरणार आहे। CGHS वेलनेस सेंटरमध्ये आयुर्वेदिक विभागाचे उद्घाटन करण्याचा मान मला मिळतो आहे, ही माझ्यासाठी सुद्धा अतिशय अभिमानाची बाब आहे। 2023 साली तत्कालीन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री माननीय श्री मनसुख मांडवियाजी यांच्या शुभ हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने पुणे विभागाअंतर्गत CGHS वेलनेस सेंटरचा शुभारंभ या ठिकाणी झाला होता। त्यावेळेपासून येथे प्रामुख्याने ॲलोपॅथी उपचार सुविधा उपलब्ध होत आहे। ही सुरुवात छत्रपती संभाजीनगरसाठी एक महत्त्वाची पायरी होती। त्यानंतर येथील नागरिकांच्या भावना, त्यांच्या आरोग्यविषयक असलेल्या गरजा, तसेच सर्वांगीण उपचार पद्धतीबाबतची त्या सर्वांची अपेक्षा लक्षात घेऊन आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सकारात्मक आणि संवेदनशील दृष्टिकोन स्वीकारत 2024 मध्ये CGHS अंतर्गत आयुष विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला। आज त्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत असून या वेलनेस सेंटरमध्ये आयुर्वेदिक विभागाची औपचारिक शुभारंभ होत आहे। ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे। आयुर्वेद केवळ एक उपचार पद्धती नसून ती एक जीवनशैली आहे। आपल्या परंपरेत आरोग्याकडे केवळ आजार बरे करण्यापुरते न पाहता शरीर, मन आणि आत्मा याचा समतोल साधण्याच्या दृष्टीने पाहिले गेले आहे। याच विचारातून आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी यासारख्या आयुष उपचार पद्धती विकसित झालेल्या आहेत। त्यांना तज्ज्ञ आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला, आवश्यक तपासणी तसेच आयुर्वेदिक औषधे एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे। त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागणार नाही। वेळेची आणि खर्चाची मोठी बचत या ठिकाणी होणार आहे। CGHS म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम ही केंद्र सरकारची एक अत्यंत विश्वासार्ह आणि सर्वसमावेशक आरोग्य योजना आहे। या योजनेअंतर्गत तपासणी, औषधे, निदान सेवा, हॉस्पिटलायझेशन तसेच कॅशलेस उपचाराची सुविधा दिली जाते। सध्या देशभरात CGHS सेवा सुमारे 80 शहरांमध्ये कार्यरत असून भविष्यात ती 100 शहरापर्यंत विस्तारण्याचे उद्दिष्ट आहे। आज देशात CGHS अंतर्गत 341 ॲलोपॅथिक, 111 आयुष वेलनेस सेंटर तसेच 19 पॉलिक्लिनिक्स कार्यरत आहेत आणि सुमारे 47 लाखाहून अधिक लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत। व्यायामाचा अभाव आणि झोपेची अनियमितता यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, सांधेदुखी, लठ्ठपणा, तणाव आणि निद्रानाश यासारखे आजार वाढत चाललेले आहेत। अशा वेळी आयुष उपचार पद्धतीचा आजाराच्या केवळ लक्षणावर नव्हे तर त्यांच्या मूळ कारणावर उपचार करून शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढवतात आणि दीर्घकालीन आरोग्य राखण्यास मदत करतात। आज आपण CGHS वेलनेस सेंटरमध्ये आयुर्वेद विभाग सुरू करत आहोत। याचा सर्वात मोठा लाभ हा CGHSचे लाभार्थी म्हणजेच केंद्रीय सरकारी कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय आणि पेन्शनधारक यांना होणार आहे। छत्रपती संभाजीनगरमधील CGHS लाभार्थ्यांची आयुर्वेदिक उपचार सुविधेबाबतची अपेक्षा गेल्या अनेक दिवसापासून होती, ती आज खऱ्या अर्थानं पूर्ण होत आहे। माध्यम से लोगों ने अपनी इम्यूनिटी बढ़ाने की कोशिश की और हमारा भारत इतनी बड़ी जनसंख्या वाला देश होने के बावजूद आयुष के उपचार पद्धतियों के माध्यम से सरकार ने जो मेहनत की उसके माध्यम से हमने कोरोना जैसे महामारी पर भी
हम बाहर भी निकलते हैं। सर आने वाले दिनों में अपने जो ज़िला है यहाँ पे इस ज़िले के अंदर जो है इस सिटी में भी टोटल जो है डॉक्टर बाबा साहेब ठाकरे साहब के नाम से जो हॉस्पिटल्स चल रहे हैं और साथ ही आयुष हॉस्पिटल भी चल रहे हैं, तो इनमें किस तरीके की अपॉइंटमेंट है आगे चल के, लोगों का रोज़गार का कैसा मैंने रहेगा? बताया कि वो वैसे अभी हम सोच रहे हैं, महाराष्ट्र सरकार को भी लिख रहे हैं कि 15 कमीशन का जो अभी तो 16 कमीशन चालू हो जाएगा बाद में, तो कमीशन के पैसे से हमारे महाराष्ट्र में बहुत सारे स्लम एरिया में गरीबों को अच्छी सेवा, स्वास्थ्य सेवाएं देने के लिए हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे के नाम से डिस्पेंसरी या हॉस्पिटल चालू की। तो उसी के धरती पर जैसे एलोपैथी में चल रही, तो आयुष के भी बाला साहब के नाम से हॉस्पिटल खोले जाए, तो हम राज्य सरकार से ऐसी बात करें। सर आज उद्घाटन होतं आहे, काय सांगाल उद्घाटनाविषयी? आज आयुष सेंटर या ठिकाणी आयुषच्या वेलनेस सेंटरचं आपल्या या CGHSच्या वेलनेस सेंटरमध्ये आपण रिसर असं उद्घाटन केलेलं आहे। 2023पासून छत्रपती संभाजीनगरमधल्या जे केंद्र सरकारचे कर्मचारी आहेत, पेन्शनधारक आहेत, त्यांचे कुटुंबीय आहेत, यांना स्वास्थ्य सेवा देण्यासाठी 2023ला या ठिकाणी CGHSचं वेलनेस सेंटर सुरू झालं होतं, पण त्यातून फक्त ॲलोपॅथीची सेवा लोकांना मिळत होती। इथल्या अनेक नागरिकांची मागणी होती की या ठिकाणी आम्हाला आयुषच्या सेवा सुविधासुद्धा मिळाल्या पाहिजेत, आणि म्हणून त्यांचे अनेक फोनसुद्धा मला येत होते, म्हणून मी त्या ठिकाणी या विभागाचा केंद्रातला मुख्य म्हणून, आणि विशेष म्हणजे संभाजीनगर हा माझ्या जवळचा जिल्हा आहे। आज आमच्या जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भ मराठवाड्यातील अनेक लोक आरोग्याचे उपचार घेण्यासाठी संभाजीनगरला येतात। आरोग्याच्या उपचाराच्या अनेक सुविधा, मोठमोठ्या हॉस्पिटल, अतिशय चांगल्या पद्धतीचे तज्ज्ञ डॉक्टर आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत, म्हणून आयुषसुद्धा या ठिकाणी असावं म्हणून आज या ठिकाणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।